स्पर्धेचं पर्व हे दुसरं आयोजित पळसधरी ठाकूरवाडी कबड्डी स्पर्धा ही पण जोडी अर्थात पाहायला गेलं तर दिगंबरवाला आणि नागेश भोगडे आणि पूर्ण पळसधरी गावाच्या संयुक्त विद्यमानानं ही साकारलेली स्पर्धा आज तुमच्या आमच्या भेटीस आली आणि या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथींचं आणि माझ्या प्रेक्षक मायबाप वर्गांचं आणि सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा समालोचक जीवनजीरा मेनफ्रामा सावली बदलापूर माझ्या वतीनं मी सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत करते. घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु तत्पूर्वी मी प्रेक्षकांना विनंती करून समसेवकांना देखील विनंती करेन, मुख्य व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षकांची गर्दी आहे, मला जरूर वाटतं ग्रामस्थ मंडळ आहेत, आयोजक आहेत, दादा आपण प्रमुख मुख्य व्यासपीठाच्या समोर जी गर्दी आहे ना ती गर्दी आपण खाली करायची आहे. कारण पाहायला गेलं तर मुख्य व्यासपीठावर आपण प्रमुख पाहुण्यांची गर्दी आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी आल्या असतील तर ते कशासाठी आले असतील ते देखील तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाहीये. कारण प्रमुख अतिथी जे आले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेमध्ये खेळाडूंची खेळवृत्ती पाहण्यासाठी, आणि जर का त्या खेळाडूची खेळवृत्ती जर प्रमुख अतिथींना जर पाहायला मिळत नसेल ना तर मित्रांनो याला अर्थ नाहीये. या ठिकाणी आदरणीय राजू मरले मेथ्राम तिगर, आदरणीय राजू मरले या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना तर आपण देखील आमच्या आवाजाला सहकार्य करायचं आहे आणि मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थान पण व्हायचं आहे. चला गड्याव आवाज राजाची थंडी वाढत तसं आपण सगळं मनोरंजन करूया. बरोबर ना सर? बरोबर. काय सांगायचं आता बाजूला मुंबईवाडीचा आपले आले तर जोडीदार एस काय सांगायचं आता मोठे गेलं तर त्यांची उपस्थिती आहेच. कारण जिद्द धावून क्रमांक 1 वर जो सामना आपल्या भेटीचा आहे ना शेषी जर पाहायला गेला तर एका साईडला उंबरवाडी दिशाचा संघ आणि दुसऱ्या साईडला विचार केला
मधील हे आणीबार सुप्रसिद्ध पाहायला गेलं तर शेकड्यांचे जे की शेकड्यांचे हे माधक आता शेकडीवाला महादेव मोरले या साहेबांचं या ठिकाणा या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष महापूर्वक या ठिकाणी या ठिकाणं अड्डे पाहायला मिळतात. एक पाहायला गेलं तर कडसद बोरीची वाडी आणि दुसरं पाहायला गेलं तर खिडखाळी या ठिकाणं उद्याच्या दिवसाला शेकडीच्या विशाल आहेत जे शेकडीच्या अशोक विशाला बैलगाडा देखील ठिकाणी विशाल निर्गुडा उद्याच्या दिवसासाठी 2 ठिकाणी विशाल निर्गुडा आहेत. 2 ठिकाणं शेकड्यांच्या जंगीसाठी आयोजित केले आहेत. तर सर्व शेकडी मालकांना विनंती करतोय की आपल्याला बोरीची वाडी आणि खिडखाळी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. अरे ढवळेवाडी विशाल आपली टीम आली का ढवळेवाडी प्रत्येक सामन्यामध्ये ज्या डिपोजरने 3 पकडी केल्या तर त्या खेळाडूला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय भरले आप्पा तिघर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. इथे बघा बेडीसगाव संघ आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. बेडीसगाव ढवळेवाडी विशाल आपले प्लेयर आलेत का? यापुढे होणारा सामना तुमचा आहे. ढवळेवाडी आणि दुधनी ब चालू असलेला सामना कुंपडवाडी आणि करंदेरी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय भवानी ढवळेवाडी आणि दुधनी ब या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर शेवटचा आणि अंतिम पुकार. बघा आता झालेल्या सामन्यामध्ये कोपऱ्याची वाडी विरुद्ध चिंचवाडी ब यामध्ये कोपऱ्याची वाडी हा संघ विजय झाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे गुळगुळ कौतुक. चला त्यापुढे होणारा सामना गौर कामत आणि तापेवाडी पेन या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर हजर आहेत का? गौर कामत आणि तापेवाडी आणि मैदान क्रमांक 1 वर ढवळेवाडी आणि दुधनी या चारही संघाच्या संघनायकाने आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर हजर राहायचे. बघा खूप वेळ झालेला या ठिकाणी गौर कामत राजा मी वारंवार पुकार करतोय आपल्याला आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि विरुद्ध संघ तापेवाडी पेन हा मोठा प्रवास करून तापेवाडी हा देखील हजर आहे. तर दोन्ही संघाने तो त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर हजर राहायचंय. त्या ठिकाणी पंच सुभाष आपण त्या ठिकाणी हजर राहायचंय का? मैदान क्रमांक 2 वर आणि मैदान क्रमांक 1 वर ढवळेवाडी आणि विरुद्ध संघ दुधनी ब बघा आणि ब बघा गौर कामत आणि तापेवाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना सावरगाव आणि जय भवानी घोडेगाव. सावरगाव आणि जय भवानी घोडेगाव या म्हणजे घोडेगावचा बस संघ का विकेश या दोन्ही संघांनी तयार राहायचं का? तयार करायची जाऊया आपण मान सन्मानाकडे. या ठिकाणी आत्ताच मान सन्मान झाला आदरणीय पूज्य ठोंबरे साहेबांचं कडसद खेळापूर अध्यक्ष या साहेबांचं इच्छित मान सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती पाहता आपण दत्तात्रय सुर्वे या साहेबांचा देखील या ठिकाणी इच्छित मान सन्मान केला जातो. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती विशाल निडगुडकर या साहेबांचा देखील या ठिकाणी उचित मान सन्मान केला जातो. युवा उद्योजक अर्थात पाहायला गेलं तर विशाल निडगुडकर साहेब आपण देखील सुस्वागतम या बॉक्स मध्ये जायचंय. भव्य जिल्हास्तरीय
कबड्डी स्पर्धा 2025 पर्व आयोजित पलसदरी ठाकूरवाडी कबड्डी स्पर्धा मुख्य या ठिकाणी पाहायला गेलं तर अंकुश ठोंबरे कर्जत खालापूर अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी निश्चित मान सन्मान केला जातोय. बघा प्रेक्षक वर्ग, आपण ज्या ठिकाणी डीजे कक्ष आहे आणि त्या डीजे कक्षाच्या समोर आपण जे टेबल लावले त्या टेबलावर जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत दादा, आपण स्पर्धा पाहण्यासाठी आलोय. इथं महिलांच्या सगळ्यांच्या शर्ती नाहीये का, इथं गाडी थाकणार नाहीये, काहीच नाहीये, अंगावर येणार नाहीये. कारण ही स्पर्धा कबड्डी मैदानी खेळ मातीतला आणि मर्दानीचा खेळ आहे. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आयोजकांना आणि या आयोजनाला गालबोट लागणार नाहीये याची काळजी घ्यायची आहे. आपण जर त्या टेबलावर उभं राहिलं ना तर कालांतराने शेवटपर्यंत आमच्या डोक्यावर देखील उभं राहत यामध्ये मात्र शंका नाहीये. चला जाऊया आपण मान सन्मानाकडे. ज्या ठिकाणी प्रमुख अतिथींचं या ठिकाणी उचित मान सन्मान केला जातोय. बघा आयोजकांना विनंती, आपले स्वयंसेवक आहेत त्यांना आपण तैनात करायचंय, कारण भरपूर अफाट गर्दी मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची आली. नागेश आणि बबलू असेल, कैलास असेल, पुन्हा पलसदरी गाव असेल, दादांना आमची हात जोडून विनंती आहे. बघा मित्रांनो, फक्त आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय, आम्ही फक्त बोलतोय, परंतु जसं आम्ही बोलतोय ना, जशी आपली स्पर्धा तशी आम्ही देखील सांगतो आमची स्पर्धा. परंतु जर आयोजकांनी जर सहकार्य केलं नाहीये ना दादा, ही स्पर्धा आपण कुठल्याच प्रकारे व्यवस्थित साकारली जाणार नाहीये. कारण जसे प्रेक्षक आतमध्ये येतील ना तसे या ठिकाणी खेळाडूंना आणि मैदानाला या ठिकाणी अडथळा निर्माण होईल यामध्ये मात्र शंका नाहीये. चला सर्व आयोजकांना आणि समसेवकांना विनंती आहे, आपण लागा तयारीला. जे प्रेक्षक वर्ग आतमध्ये आले ना मैदानाच्या आतमध्ये त्याला बॅरिकेडच्या बाहेर पाठवायचं. या ठिकाणी पाहिलं गेलं तर याच गावातील आदरणीय धारू पाटील या साहेबांचा देखील या ठिकाणी निश्चित मान सन्मान केला जातो. साहेब या आपल्या देखील या ठिकाणी आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी निश्चित मान सन्मान केला जातो. आदरणीय गुलाबजी होला यांच्या शुभ हस्ते केला जाईल या साहेबांचा उचित मान सन्मान. चला या मिळत दादा आपण या पंच सुभाष वाघ आपण या ठिकाणी पंचांचं काम करायला असतील. आदरणीय किसनजी उघड साहेब या आपण देखील आपल्या देखील सुषमा कथामा या बॉक्स मध्ये उचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती केली मान सन्मान करण्यासाठी आदरणीय कैलास आहे ना, कैलास भाऊ आहे ना, आदरणीय तसेच यशवंत वाघ साहेब आपण देखील या. अरे सुभाष भाई टॉर्चमेंट करून घे ना.